नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता दुसरीसाठी मंथनची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। म्हणजे काल आपण मराठी आणि गणितचे प्रश्न सोडवले होते प्रश्नपत्रिका क्रमांक 8 मधील, तर त्याच्यातीलच इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आज आपण सोडवणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। याच्या अगोदरचा भाग जर तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा नक्कीच पहा। चला आपण इंग्रजीचे प्रश्न सोडवायला सुरुवात करूया। इंग्रजीचे 10 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी। 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता रिकाम्या जागी कोणते अक्षर वापराल? आता पहा, इथे दिले DO कोणता, आता DOAR घेतलं तर अर्थपूर्ण होत नाही, मग BAY हा सुद्धा शब्द होत नाही। ओ घेऊन पहा, DOOR डोअर म्हणजे दरवाजा आणि BOY बॉय म्हणजे मुलगा, म्हणजे योग्य कोणता अक्षर आहे? ओ। तर प्रत्येक वेळी अक्षर ठेवून पहा। आता टी जर ठेवलं तर BTY योग्य शब्द होत नाही, एम ठेवलं तर BMY हा सुद्धा योग्य शब्द होत नाही, ओ ठेवलं तरच मग BOY आणि DOOR डोअर असा शब्द होत आहे। म्हणजे 41चं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2। तर पहा 41 साठी पर्याय क्रमांक 2चा गोल आपल्याला रंगवायचा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळे गोल तुम्हाला कसा प्रश्न सोडवल्यानंतर कशा पद्धतीने रंगवायचे हे दाखवले, तेच आपण पूर्ण करणार आहोत या व्हिडिओमध्ये। पुढे पहा, खालील चित्र कोणत्या क्रियापदाशी संबंधित आहे? काय दिसतंय? चालत आहे म्हणजे वॉक। तर पहा, पहिलाच पर्याय आहे तुमचं उत्तर WALK वॉक म्हणजे चालणे, लाफ म्हणजे हसणे, स्लीप म्हणजे झोपणे, सिंग म्हणजे गाणे म्हणणे। तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। 42 साठी पर्याय क्रमांक 1, 42चं पहिलं असं जरी म्हणून तुम्ही केलं तरी व्यवस्थित होणार आहे। फक्त प्रत्येक वेळेला बोट ठेवायचं आहे म्हणजे गोल खालीवर रंगवले जाणार नाही। पुढे जाऊया, फळ्यावर लिहिण्याकरता वापरण्यात येणाऱ्या वस्तूचे नाव सांगा। किती सोपं आहे। डस्टर, DUSTER डस्टर लिहिण्यासाठी वापरतो का? नाही। तर पुसण्यासाठी CHALK चॉक, चॉक म्हणजे लिहिणे। तर फळ्यावर लिहिण्यासाठी काय लागतो? चॉक लागतो, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढे आहे बुक, बुक वाचण्यासाठी पॅड सुद्धा नाही, तर फळ्यावर लिहिण्यासाठी चॉक म्हणजे 43चं दुसरं। याच्यासाठी पुस्तकामध्ये जे स्पेलिंग दिलेले आहेत छोटे छोटे, ते तुमचे पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे जेव्हाही तुम्हाला तुमचे शिक्षक वर्गामध्ये शिकवतील इंग्रजीचं, तर घरी आल्यानंतर आपण छोटे छोटे स्पेलिंग पाठ करायचे आहेत। पुढे पहा, खालीलपैकी हाताचा भाग कोणता? KNEE नी म्हणजे गुडघा, इथे के सायलेंट असतो, नी गुडघा। NECK नेक म्हणजे मान, CHEST चेस्ट म्हणजे छाती, WRIST रिस्ट म्हणजे मनगट। तर हाताचा भाग कोणता आहे? मनगट, म्हणजे 44चं पर्याय क्रमांक 4। 44 साठी पर्याय क्रमांक 4चा गोल आपल्याला रंगवायचा आहे। पुढे जाऊया, खालील शब्दांच्या यादीत यमक जुळणारा शब्द शोधा। म्हणजे रायमिंग वर्ड्स, फॅट, रॅट, मॅट। आता 80 ने शेवट होणार पहा, पॅन, कॅट सापडला आपल्याला पर्याय क्रमांक 2। 80 पहा शेवट आहे, नुसतं पाहून सुद्धा कळते, वाचता शब्द नाही आला तरी 80 शेवटचे शब्द पहा। 45चं दुसरं, लगेच उत्तरपत्रिका घ्या। 45चं दुसरं। प्रत्येक वेळेला या पद्धतीने म्हणून गोल रंगवण्याची सवय लावून घ्या। तुमचं एकही गोल खालीवर रंगणार नाही आणि व्यवस्थित तुमचे गोल रंगवले जातील। पुढे चला, फळ्याचा रंग खालीलपैकी कोणता असतो? कलरचे स्पेलिंग आपल्याला आले पाहिजे। BROWN ब्राऊन म्हणजे तपकिरी, BLACK ब्लॅक म्हणजे काळा, फळ्याचा ब्लॅकच असतो हा ब्ल्यू, आणि हा येलो, ब्ल्यू म्हणजे निळा, येलो म्हणजे पिवळा। तर आपलं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2। 46 साठी पर्याय क्रमांक 2। 46 साठी पर्याय क्रमांक 2।
गोल रंगवताना घाई करायची नाही, अगदी व्यवस्थित हळूहळू रंगवायचा आहे. थोडासा वेळ लागला तरी चालेल, कारण लहान मुलांना वेळ लागतोच म्हणजे गोल रंगवताना. प्रॉफिट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता प्रॉफिटच्या विरुद्ध काय आहे? लॉस. प्रॉफिट म्हणजे फायदा. समानार्थी विरुद्धार्थी शब्द सुद्धा आपल्याला आले पाहिजेत. ॲक्शन वर्ड्स, त्याच्यानंतर डेज ऑफ द वीक, पार्ट्स ऑफ बॉडी, हे स्पेलिंग पार्ट असले पाहिजेत. जॉय, थीन. जॉय म्हणजे आनंदी, थीन म्हणजे हडकुळा, लो म्हणजे कमी आणि लॉस म्हणजे तोटा. तर प्रॉफिटच्या विरुद्ध आहे लॉस. तर 47 साठी पर्याय क्रमांक 4. 47 साठी पर्याय क्रमांक 4. एखादं उत्तर आपल्याला आलं नाही आणि नंतर सोडवता येणार असलं तर सोडून द्या आणि नंतर सोडवा. फक्त व्यवस्थित बोट ठेवून पुढच्या प्रश्नाचा गोल रंगवा. आणि जर तुम्हाला वाटलं की आपल्याला ह्याचं उत्तर येतच नाहीये तर अंदाजे कोणताही गोल रंगवला तरी चालेल, पण सुटत नसेल, येत नसेल तरच असं करायचं आहे. खालीलपैकी नाम व विशेषण यांची योग्य जोडी कोणती? आता नाम आणि विशेषण. ऑइली जोकर होऊ शकतं का? नाही. ब्लॅक सन, सन ब्लॅक असतो का? नाही. कर्ली हेअर, हे बरोबर आहे. कर्ली हेअर म्हणजे कुरळे केस. टॉल मून, आता चंद्र उंच असतो का? नाही. योग्य जोडी कोणती आहे? नाम आणि विशेषण कर्ली हेअर. हे पोएम मध्ये सुद्धा कुठेतरी हे शब्द आहेत. 48 साठी आहे पर्याय क्रमांक 3. 48चा पर्याय क्रमांक 3चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. तर गोल रंगवताना सुरुवातीला कडा काढून घ्या किंवा मग मधून सुरुवात करा आणि कडेचं हे जे रंगवताना आहे ते बाहेर जाऊन आपण द्यायचं नाही. पुढे पहा, खालील वाक्यातील रिक्वेस्ट कोणती आहे? रिक्वेस्ट म्हणजे विनंती. क्लोज द डोअर. आता क्लोज द डोअर ही रिक्वेस्ट आहे की नाही? रिक्वेस्टसाठी आपण कोणता शब्द वापरतो? प्लीज हा शब्द वापरतो. परवानगीसाठी आपण मे आय हा शब्द वापरतो. तो प्लीज कुठे दिसते? पहा इथे दिसते. प्लीज कम हेअर, कृपया इकडे येते. ही आहे रिक्वेस्ट. ओपन द विंडो ही ऑर्डर आहे. टॅप युअर फीट ही सुद्धा ऑर्डर आहे. तर प्लीज रिक्वेस्ट म्हटलं की प्लीज शब्द तुम्ही शोधायचा आहे. तर पहा कुठे आहे? 49चा पर्याय क्रमांक 2. 49चं दुसरं. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं गोल करण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचा वापर करायचा आहे. एकदम नवीन पेन विकत घेऊन लगेच परीक्षेला न्यायचा नाही. पेन वापरलेला असला पाहिजे म्हणजे हे गोल पटापट रंगून होतात. जेल पेन अजिबात वापरायचं नाहीये. जेल पेन, शाई पेन हे वापरायचं नाही. पुढे पहा, शब्दकोशात कॅट हा शब्द तुम्हाला खालीलपैकी कोणत्या शब्दानंतर सापडेल? आता शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. तर ABCD प्रमाणे त्याच्यामध्ये शब्द असतात. पहा, कॅटच्या नंतर म्हणजे ABC, सीच्या नंतर ABCDEF. आता डी तर इथे कुठे नाहीये. ABCD इथे G आहे, H आहे, B आहे. B तर अगोदरच येणार, A नंतर B येणार, नंतर C येणार. ABCDE दिसतोय का? नाही. F दिसतोय का? दिसतोय. म्हणजे फॅन हा शब्द आपल्याला कॅटच्या नंतर सापडेल. म्हणजे 50चा आहे पर्याय क्रमांक 1. 50 साठी बरोबर बोट ठेवा. 50चं पहिलं असं म्हणून करा. हे म्हणून जेव्हा मुलांकडून आपण करून घेऊ तेव्हा त्यांचं पेपरमध्ये अजिबात चूक होणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं, उत्तर बरोबर सोडून सुद्धा गोल करताना व्यवस्थित नाही केला तर मग त्याचा मार्क आपल्याला मिळत नाही. पुढे बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झालेले आहेत. 25 प्रश्न आहेत 50 गुणांसाठी. पहा, इंग्रजीची अक्षरमालिका दिलेली आहे. या पद्धतीने अक्षरमालिका दिलेली असते. एका वर्षी महाराष्ट्र दिन सोमवारी येत असल्यास 9 तारखेला कोणता वार असेल? आता महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे. आता 1 मे सोमवारी येत आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता पहा, महाराष्ट्र दिन हा 1 मेला साजरा केला जातो आणि तो जर सोमवारी असेल तर 9 तारखेला कोणता वार असेल? तर 7 दिवसानंतर तोच वार येत असतो. म्हणजे 8 तारखेला सुद्धा कोणता वार असणार आहे? सोमवार. मग 9 तारखेला कोणता वार येईल? मंगळवार येईल. तर 51चा आहे पर्याय क्रमांक 3. 51 साठी पर्याय क्रमांक 3चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. प्रत्येक वार हा 7 दिवसांनी पुन्हा येतो. म्हणजे 1 तारखेचा वार तुम्हाला पुन्हा 8 तारखेला, त्यानंतर पुन्हा 15 तारखेला, त्यानंतर 22 तारखेला, या पद्धतीने कॅलेंडरवर पाहिले तरी तुम्हाला समजणार आहे. 7-7 दिवसांचा अंतर म्हणजे 1 मध्ये 7 मिळवला तर तुम्हाला पुढचा वार मिळणार आहे. पुढे पहा,
52 आणि 53 साठी यांचा संबंध शोधायचा. 8 64. 8चा काय आहे 64. 8 8 64 किंवा 8चा वर्ग 64. मग इथे 81 दिले, मग कोणाचा वर्ग आहे 81? तर 9चा. 9 9 81. 1 ते 10 पर्यंतचे वर्ग आपले पाठ असले पाहिजे. 52चा आहे पर्याय क्रमांक 3. तर 52 साठी पर्याय क्रमांक 3चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. 1 ते 15 पर्यंतचे वर्ग पाठ करून ठेवा. किमान 10 पर्यंतचे तरी वर्ग आले पाहिजेत आणि पाढेपाठ असतील तर वर्ग तुम्हाला आपोआप येणार आहेत. 2 दुणे 4, 3 त्रिक 9, 4 चौक 16, 5 5 25 या पद्धतीने पुढे जाऊया. आता पहा, सुट्ट्या सुट्ट्या रेषा आहेत, त्याच्यानंतर याच 3 रेषांचा मिळून त्रिकोण बनलेला आहे. तर इथे काय आहे 4 रेषा आहेत, म्हणजे यांचा काय व्हायला हवा चौकोन किंवा चौरस व्हायला हवा. तो कुठे आहे पर्याय क्रमांक 4. एकदम सोपं आहे, पाहूनच कळतंय आपल्याला. 53 साठी पर्याय क्रमांक 4. 53 साठी पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने प्रत्येक वेळेला बोट ठेवायचं आहे आणि व्यवस्थित त्याच प्रश्नाचा तोच गोल आपल्याला रंगवायचा आहे. पुढे पहा, मंगेश आणि सुधीर यांच्या वयांची बेरीज 37 वर्ष आहे. सुधीर मंगेशपेक्षा 3 वर्षांनी लहान असून सुधीरचे वय 17 आहे. तर मंगेशचे वय किती? आता पहा, सुधीर हा मंगेशपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, म्हणजे मंगेश मोठा आहे. मग सुधीरचं वय दिले 17. तर याच्यामध्ये आपल्याला 3 वर्ष मिळवायचे. 17 नंतर 18 19 आणि 20, म्हणजे मंगेशचं वय किती आहे 20 वर्ष. आणि या दोन्हींची बेरीज सुद्धा येते 37. अगदी सोपं आहे. कोण कोणापेक्षा लहान मोठा हे जर समजून घेतलं तर असे प्रश्न तुमचे अजिबात चुकत नाही. तर कुठे आहे पहा 20 वर्ष, पर्याय क्रमांक 4. 54 साठी पर्याय क्रमांक 4चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. 54चा चौथं. जेव्हा एक प्रश्न सोडून झाल्यावर लगेचच तुम्ही दुसरा प्रश्न सोडवायला घेता तेव्हा तुमचा वेळ वाया जात नाही आणि सगळे प्रश्न आपले सोडून होतात. बऱ्याच वेळा काय होतं, मुलांना सगळं येत असतं, परंतु वेळ जर पुरला नाही तर मग त्यांचे शेवटचे जे काही 5-6 प्रश्न असतील किंवा 7-8 प्रश्न असतील ते सोडवायचे राहतात आणि मग खूप घाई होते. येत असून कोणतेही गोल मुलं रंगवतात आणि मग आपले मार्क्स कमी होतात. तर तसं करायचं नाही. एक प्रश्न झाला की लगेचच दुसऱ्या प्रश्नावर जायचं आहे. पहा, या संख्या मालिकेत विषम संख्या समसंख्येपेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे आपल्याला सम आणि विषम दोन्ही मोजाव्या लागतील. तर पहा, समसंख्या कोणती? जिच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असते ती सम आणि 1 3 5 7 9 असतात त्या विषम. तर आपण सुरुवातीला विषम संख्या मोजू. 1 2 3 यानंतर 4 5 आणि 6. किती आहेत विषम संख्या? 6. आता समसंख्या मोजूया. 1 2 3 आणि 4. समसंख्या आहे 4. मग आपल्याला काय विचारले की विषम संख्या कितीने जास्त आहे, कितीने जास्त कितीने कमी, वजाबाकी करावी लागते. 6तून 4 गेले 2, म्हणजे कितीने 2ने जास्त आहे. तर पहा कुठे आहे पर्याय क्रमांक 1. 55 साठी पर्याय क्रमांक 1चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. तर पहा 55चं पहिलं. जेव्हा वरच्या प्रश्नाचा असा शेवटचा म्हणजे 4थ्या नंबरचा गोल रंगवलेला असतो, घाईघाईत काय होतं बऱ्याच वेळा आपण इथं करण्याच्या ऐवजी इथे गोल रंगवून टाकतो. तर तसं करायचं नाही. प्रत्येक वेळेला प्रश्नावर बोट ठेवायचं आहे. 55चं पहिले या पद्धतीने रंगवायचं आहे. पुढे जाऊया. शेजारी. आता पहा, शेजारील आकृतीत एकूण किती चौरस आहेत? आता चौरस आणि चौकोन याच्यामध्ये फरक आहे. चौकोन म्हणजे तुम्ही हा आयताकार धरला तरी त्याला चौकोनच म्हणतो, हा सुद्धा चौकोन म्हणतो. परंतु चौरस म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू समान आहेत त्याला म्हणतात चौरस. तर किती आहे पहा, 1 2 3 4 आणि हा एक मोठा 5. तर 5 चौरस आहेत. कुठे आहे पहा, चौरस आणि चौकोन हे दोन शब्द व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. चौरस विचारले तर तुम्ही जास्त मोजाल, तसं नाही. चौरस फक्त 1 2 3 4 आणि हा बाहेरचा मोठा 5, म्हणजे 5 हे उत्तर आहे. 56 साठी पर्याय क्रमांक 56 साठी पर्याय क्रमांक 4. 56 साठी पर्याय क्रमांक 4. चौरस म्हणजे चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समान
लांबीच्या असतात असं लक्षात ठेवायचं. आणि चौकोन मग त्याच्या समान लांबीच्या असतीलच असं नाही. चौकोनाचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु आपल्याला ते आत्ताच नाहीत. आता पहा, दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते? आता अक्षरमाला कुठे दिली आहे? सुरुवातीला. तर उजवीकडून 15वे अक्षर विचारले. हे पहा, इथे आहे अक्षरमाला. तर उजवीकडून 15वे विचारले. तर आपला हात जो आहे उजवा हात ती असते उजवी बाजू आणि डावा हात तीच असते डावी बाजू. तर उजवीकडून 15वे विचारले. आता पहा, 3 आणि 2 5, 5-5चा गट आहे, म्हणजे हे 5 आणि 5 10 आणि 5 15. 15वा अक्षर कोणता आहे? हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15वे अक्षर कोणतं आहे? के. तर कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आहे आपलं उत्तर. तर 57चं 4. 57चं 4. तर लगेच उत्तरपत्रिका घ्या. 57चं 4. अक्षरमालिका मोजताना डावीकडून म्हटलं की आपण बसलेलो आहे, आपल्या हाताची डाव्या हाताची बाजू ती डावी बाजू, उजव्या हाताची बाजू ती उजवी बाजू, आणि 5-5चे गट असतील तर मोजायला सोपं जातं. पुढे पहा, खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका कोणती? आता पहा, त्रिकोण, गोल, चौकोन, नंतर हा त्रिकोण शेवट गेलाय, म्हणजे एक एक पुढचं जे आहे ते शेवट जाते आणि हे पुढे सरकते. पहा, पुन्हा इथे गोल शेवट गेलाय. मग आता इथे सुरुवातीला चौकोन आहे ना, मग आपल्याला चौकोन शेवट, त्याच्यानंतर इकडे गोल आणि सुरुवातीला त्रिकोण. तो चौकोन शेवट कुठे दिसतोय? 2च ठिकाणी दिसतोय. तर चौकोन शेवट त्याच्या अगोदर गोल असला पाहिजे. तर इथे नाही, इथे त्रिकोण आहे, म्हणजे चौकोन शेवट हा इकडे न्यायचा आहे अंदाजे, म्हणजे कल्पना करून हा इकडे न्या, मग चौकोन गोल त्रिकोण. पहा, चौकोन गोल त्रिकोण. पर्याय क्रमांक 3. 58चं 3. 58साठी पर्याय क्रमांक 3. तर असे जे आकृत्या असतात, तर व्यवस्थित निरीक्षणाने थोडंसं लक्ष देऊन जर तुम्ही केलं तर इथे तुम्ही तोंडीच बरीचशी उत्तरं सोडवू शकता. प्रत्येक वेळेला कच्चं काम करावं लागेलच असं नाही. पुढे जाऊया. खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या कोणती? 80 70 प्रश्नचिन्ह, मग 50 40 30. अगदी सोपं आहे, उत्तरचा क्रम आहे आणि 10-10चा फरक आहे, म्हणजे किंवा 30 40 50. मग काय येईल? 60 70 80. तर 60 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. 59चं पर्याय क्रमांक 3. पहा, 59साठी पर्याय क्रमांक 3. आता या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी या पद्धतीने व्यवस्थित प्रत्यक्ष उत्तरपत्रिका आपल्याला कशी गोल भरायची आहेत हे दाखवलेलं आहे. नंतरच्या पुढच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये हे दाखवायची गरज नाही. मुलांना एकदा समजावं या पद्धतीने तुम्ही त्यांचा सराव घ्यावा म्हणून मी हे आज दाखवत आहे. पुढे पहा, 60 ते 61 साठी गटात न बसणारे पद ओळखायचे. तर पहा, चौकोन, त्याच्यामध्ये गोल गोल, चौकोनामध्ये चौकोन. थोडंसं निरीक्षण करा. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. आता पहा, चौकोनामध्ये 2 वर्तुळं, यानंतर चौकोनामध्ये आयत दिसत आहे, यानंतर इकडे चौकोनामध्ये त्रिकोण दिसत आहे. इथं मात्र पहा जास्त आकृत्या एकमेकात आलेल्या आहेत, म्हणजे वेगळं कोणतं आहे? तर हेच येणार आहे वेगळं. चौकोन, त्याच्यानंतर पंचकोन, त्याच्यानंतर आहे हा पुन्हा आतमध्ये एक चौरस. तर आपलं वेगळं उत्तर कोणतं आहे? हेच पर्याय क्रमांक 3. 60 साठी आहे पर्याय क्रमांक 3. आकृत्यांचे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा पुस्तकामध्ये जे सरावासाठी आकृत्या दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही पटापट सोडवणं अपेक्षित आहे. त्यांचा जेवढा जास्तीत जास्त सराव कराल तेवढे हे प्रश्न सोपे जातात. आता पुढे पहा, गटात न बसणारं शोधायचे. रेडकू, कोकरू, शावक, गाय. तर आपलं उत्तर आहे गाय. रेडकू कशाचं असतं? म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. यानंतर कोकरू मेंढीचे कोकरू असते. यानंतर शावक कोणाचे असते? हरणीचे असते शावक किंवा पाडस. आणि गायीचं असतं वासरू, पण इथे गाय दिलेले आहेत. 61चं काय आहे? पर्याय क्रमांक 4. 61 साठी पर्याय क्रमांक 4चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. गोल रंगवताना गडबड करायची नाही.
शाई पेनचा, जेल पेनचा अजिबात वापर करायचा नाही. काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा वापर करायचा आणि पेनही वापरलेला पेन न्यायचा आहे. नवीन पेन घेऊन परीक्षेला जायचं नाही. पुढे पहा. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला पाहायचे. आता पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे खाली, मग हा गोल असाच खाली येणार. ही आकृती अशीच उलटी पडली असं आपण इमॅजिन केलं तर हा गोल इथेच राहणार आणि हा गोल खाली. तर हा इथेच आणि हा खाली असं कुठे दिसते. आता पहा, अशा आकृत्यांमध्ये त्रिकोणाचं हे टोक आपल्याला खाली दिसलं पाहिजे आणि हा गोल आपल्याला खाली दिसला पाहिजे. हा इकडेच, तर हे तर येणार नाही. त्याच्यानंतर हे येईल. पहा, हा गोल इथेच आहे आणि हे टोक, हा गोल खाली आहे आणि त्रिकोणाचं टोक इकडे आहे. आता ह्याचं पण तसं आहे, परंतु हा गोल त्यांनी त्या बाजूला दिले तर अशी उलटी बाजू होत नसते. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे? हेच आहे, पर्याय क्रमांक 2. आरशात जेव्हा असेल तेव्हा इकडची बाजू इकडे जाते, पाण्यात जेव्हा असेल तेव्हा वरची बाजू फक्त खाली येते. तर 62च आहे पर्याय क्रमांक 2. 62 साठी पर्याय क्रमांक 2. 62च दुसरं. गोल रंगवायला थोडासा वेळ जास्त गेला तरी चालेल, कारण दुसरीची मुलं म्हणजे ती लहान असतात. तर तुम्ही प्रश्नपत्रिकेच्या मागचे हे जे पेजेस आहेत उत्तरपत्रिका, तर प्रश्नपत्रिका सोडवताना यांचा वापर करा या पद्धतीने, म्हणजे मुलांचा जास्तीत जास्त सराव होईल. पुढे जाऊया. 63. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा. आता पहा, हे या साईडला आलं पाहिजे, म्हणजे झेंडा आहे तो या बाजूला जे टोक आहे ते आपल्याला आता इकडे दिसलं पाहिजे. बाकी आहे असंच राहील, फक्त झेंड्याचं टोक बदलेलं. आता झेंडा खाली दिसेल का आपल्याला? या बाजूला आरसा आहे म्हटलं म्हणजे हे आणि हे येणार नाही. इकडे बघा, झेंड्याचं तोंड याच बाजूला आहे म्हणजे हे पण येणार नाही. खूप सोपं आहे, झेंड्याचं तोंड फक्त इकडे शोधायचं आहे. तर पर्याय क्रमांक 1. 63चं पहिलं. लगेच उत्तरपत्रिका जवळ घ्यायची, बोट ठेवायचं. 63चं पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. तंतोतंत जुळणारी आकृती शोधायची, म्हणजे जशीच्या तशी जुळणारी. आता पहा, मध्ये गोल, मग पोकळ चौकोन, भरीव चौकोन, गोल कुठे दिसतंय? हे तर येणार नाही. पहा, तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर गोल, मग असे भरीव चौकोन, इकडे रिकामे कुठे दिसतात? इथे तर रिकामे आहेत, इथे भरीव आहे, परंतु जास्त आयताकृती वाटत हे तर येणारच नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे आपलं उत्तर. पहा, दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. याच आकृतीप्रमाणे सेम गोल, वरती रिकामे चौकोन आणि बाजूला हे, आणि या पद्धतीने, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 64 साठी पर्याय क्रमांक 4चा गोल आपण रंगवायचा आहे. 64चं चौथं. जानेवारी महिन्यामध्ये मुलांचा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव घ्या, म्हणजे फेब्रुवारीमध्ये एक्झाम असते तोपर्यंत व्यवस्थित त्यांच्या मनातली थोडीशी भीतीसुद्धा दूर होईल आणि प्रश्न ते व्यवस्थित सोडवू शकतील. पुढचे प्रश्न पाहूयात. आता पुढे पहा. एका बागेतील नारळाच्या झाडांच्या रांगेत मधोमध येणाऱ्या नारळाच्या झाडाचा 23वा क्रमांक आहे. तर त्या रांगेतील नारळाच्या झाडांची एकूण संख्या किती? आता मधोमध आहे नारळाचं एक झाड आणि त्याचा क्रमांक आहे 23. म्हणजे हे झाड मधोमध आहे, म्हणजे याच्या अगोदर किती झाडं असणार आहेत? 22. याच्या नंतर किती झाडं असणार आहेत? 22. आणि हे मध्ये येणार आहे, म्हणजे 22 आणि 22 होतात 44 आणि हे एक 45. किती होतील झाडे? 45. तर कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने पुढे आणि मागे समान किती संख्या येईल हे शोधायचं आणि मधला संख्या पकडायला विसरायचं नाही. 65 साठी पर्याय क्रमांक 2. 65चा पर्याय क्रमांक 2चा गोल आपल्याला रंगवायचा आहे. गोल रंगवताना अजिबात घाई करायची नाही. खालीवरचा गोल रंगवला गेला नाही पाहिजे. उत्तर शोधणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच हे गोल करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पुढे चला. एका सांकेतिक भाषेत पदर हा शब्द 234, गट हा शब्द 56 लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत पटपट हा शब्द कसा लिहाल? आता असं जेव्हा दिलेलं असतं तेव्हा आपल्याला लिहून घ्यायचं पदर 234, मग प द र 234 आणि ग ट. तर गटसाठी किती दिलेलं आहे पहा? गटसाठी 56.
म्हणजे ट साठी 6 आहे, प साठी 2 आहे, द साठी 3 आहे, र साठी 4 आहे. आपल्याला अक्षरांचे नंबर मिळतात. आपल्याला काय लिहायचं आहे, प ट हा शब्द लिहायचा आहे. तर पहा प ट तर प साठी काय आहे 2 लिहून घ्या आणि ट साठी काय आहे 6 म्हणजे 26 कुठे दिसते आपल्याला 26 पहा पर्याय क्रमांक 4 मध्ये. या प्रकारचे प्रश्न असेच मांडून सोडवायचे असतात. तर 66च आहे चौथं. मग पहा 66 साठी पर्याय क्रमांक 4. कच्चं काम करून झालं की लगेच उत्तरपत्रिका जवळ घ्यायची आणि योग्य पर्यायाला आपल्याला गोल करायचा आहे. पुढे जाऊया. गटाशी जुळणारे पद ओळखा. गटाशी जुळणारे पद आपल्याला शोधायचे. आई, माता, जननी. काय दिसतंय समानार्थी शब्द. मग सुमन येईल का नाही, हा फुलाचा समानार्थी शब्द आहे. माया येईल का नाही, हा प्रेमचा समानार्थी शब्द आहे. माऊली येईल का, होय आईचा समानार्थी शब्द आहे माऊली. आणि सरिता कोणाचा समानार्थी शब्द आहे, नदीचा समानार्थी शब्द आहे सरिता. तर 67 आहे पर्याय क्रमांक 3 माऊली. 67चं तिसरं. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचा तुम्हाला मराठीसाठी जसा उपयोग होतो तसाच बुद्धिमत्तेसाठी सुद्धा शब्दसंपत्तीचा उपयोग होतो. पुढे जाऊया. गटाशी जुळणारे पद पाहायचे. 82, 28. काय दिसतं पहा फक्त. आता पहा गटात जुळणारे पद आपल्याला पाहायचे. 82, 28, 55. आता असं तर काहीच संबंध दिसत नाहीये. अंकांची अदला बदल पण नाही, वर्ग सुद्धा नाहीत कशाचे, समविषम सुद्धा कळत नाहीये. मग आपल्याला काय करायचंय, अंकांची बेरीज करायची. बऱ्याच वेळा अंकांची बेरजेवर आधारित अशी उदाहरणं असतात. 8 आणि 2 किती होतात 10, 2 आणि 8 किती होतात 10, 5 आणि 5 किती होतात 10. मग सापडलं आपल्याला 7 आणि 2 10 होतात का नाही, 7 आणि 5 10 होतात का नाही, 9 आणि 1 10 होतात का, होय. म्हणजे 9 आणि 1 10. गटाशी जुळणार कोणता आहे, पर्याय क्रमांक 3. 68 साठी पर्याय क्रमांक 3. 68 साठी पर्याय क्रमांक 3. जेव्हा कशाचाच वर्ग नसतो, कोणताच फरक नसतो, पाड्यातील संख्या नसतात, तेव्हा त्या संख्येतील अंकांची बेरीज पाहायची आहे. अशा प्रकारची बरीच उदाहरणं असतात आणि मग आपण विचार करतो की इथे तर काहीच जुळत नाही आणि मग कोणतं उत्तर. तर कधी कधी काय असतं, वर्ग असतात, समानांतर असणाऱ्या संख्या असतात किंवा पटीतील संख्या असतात, म्हणजेच पाड्यातील असतात. आणि बऱ्याच वेळा या पद्धतीने अंकांची बेरीज यावर आधारित उदाहरणं असतात. पुढे पहा. एका सांकेतिक भाषेत 9 हा शब्द असा लिहितात, 3 असा लिहितात, 7 असा लिहितात. तर याचा उत्तर किती. तर पहा हे करून पाहायला लागेल आपल्याला. मांडून घ्यायचं आहे. स्टार अधिक त्रिकोण वजा चौकोन. आता स्टार म्हणजे काय आहे 3 आहे, अधिक त्रिकोण म्हणजे काय आहे 7 आहे, वजा चौकोन म्हणजे किती आहे 9 आहे. तर अशा उदाहरणांमध्ये सुरुवातीला बेरीज करत असतात, नंतर वजाबाकी करतात. तर 7 आणि 3 किती होतात 10, वजा 9, 10तून 9 गेला किती उरला 1. तर कुठे आहे पहा पर्याय क्रमांक 2. जेव्हा मिक्स चिन्हांचं उदाहरण येतं तेव्हा कधीही बेरीज अगोदर करतात आणि नंतर वजाबाकी करतात. तर पर्याय क्रमांक 2. 69 साठी पर्याय क्रमांक 2. मिक्स चिन्ह आल्यानंतर तशा उदाहरणांना पदावली म्हणतात. गुणाकार, भागाकार असे जर मिक्स आले तर सुरुवातीला भागाकार करावा लागतो, मग गुणाकार, मग बेरीज आणि मग शेवट वजाबाकी करावी लागते. आता इथे जर तुम्ही पहिलीच वजाबाकी केली तर तशी ते येणारच नाही, 7 मधून 9 जात नाही, त्याच्यामुळे हे होऊ शकत नाही. तर सुरुवातीला आपल्याला बेरीजच करावी लागेल. पुढे पहा. बागेत बसून केळी खाल्ल्यानंतर केळीच्या सालीचे काय कराल. सामाजिक बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न आहे. केळीची साल बागेच्या बाहेरील रस्त्यावर टाकेल का नाही, केळीची साल तिथेच टाकून देईल का नाही, केळीची साल कचराकुंडीत टाकून देईल का, बरोबर, केळीची साल पिशवीत घेऊन घरी जाईल का नाही. बागेमध्ये कचराकुंडी असते त्यामुळे काय करू आपण, केळीची साल कचराकुंडीत टाकू. तर 70 साठी पर्याय क्रमांक 4. 70 साठी पर्याय क्रमांक 4. आपल्याला 75 प्रश्न आहेत 150 गुणांसाठी, म्हणजे एक उत्तर बरोबर आल्यावर तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. पुढे जाऊया.
सोबतच्या वेनाकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधा. फक्त त्रिकोणात किती अंक आहेत? फक्त त्रिकोणात विचारले. आता पहा, त्रिकोण, आयत आणि गोल मिक्स आहे. हा वर्तुळ आणि त्रिकोणात आयतामध्ये सुद्धा आहे. हा त्रिकोणामध्ये आणि आयतामध्ये आहे 4, हा आयतामध्ये आहे 8, हा सुद्धा आयतामध्ये. आणि फक्त त्रिकोणात किती अंक आहे? 9 हा अंक आहे. म्हणजे एकच अंक फक्त त्रिकोणामध्ये आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं उत्तर. 71 साठी पर्याय क्रमांक 3. 71 साठी पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. य न न या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? य न न च काय होतो? न य न. नयन म्हणजे काय? नयन म्हणजे डोळा. तर पहिल्याच पर्यायात आपल्याला उत्तर सापडले 72चं पहिलं. कान, तोंड, नाक होत नाही असे शब्द जुळून पाहिजे. य न न होत नाही, मग न न य होत नाही, मग न य न. नयन म्हणजे डोळा. नयन, नेत्र, अक्षु. 72चं पहिलं. 72 साठी पर्याय क्रमांक 1. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार ही सगळी शब्दसंपत्ती पाठ करून ठेवायची आहे. पुढे पहा. राम अ या ठिकाणापासून ब या ठिकाणी गेला तर या प्रवासात तो किती वेळा वळाला? आता किती वेळा वळाला पहा. इकडून गेला 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती वेळा वळालाय? 7. पुन्हा एकदा पहा. 1 म्हणजे इथून गेलाय हे पकडायचं नाही, सरळ गेलाय. मग एकदा वळाला, 2दा, 3दा, 4, 5, 6 आणि 7. 7 वेळा वळालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 73चं पहिलं. पुढे पहा 74चा प्रश्न. 74 क्रमांक. काय दिसते? 25, 19, 6, 20, 13, 7. इथे मग आपल्याला काय दिसतं? हे वर्ग दिसतात का? नाही. 25 वर्ग आहे परंतु 6 नाही. मग काय? या दोनची बेरीज पहा. 19 आणि 6 किती होतात? 25. 19 आणि 1 20 आणि 5 25. 13 आणि 7 किती होतात? 20. म्हणजे या दोन्हीची बेरीज वर आली पाहिजे. तर 18 आणि 12ची बेरीज करा. 8 आणि 2 10शी 0. हात झाला 1. 2 आणि 1 3 म्हणजे 30 आले पाहिजेत. किंवा असं नाही जमलं तर कच्चं काम करून पहा. 18 आणि 12. प्रत्येक विद्यार्थ्याला तोंडी बेरीज जमेलच असं नाही. 0 1 3 30 म्हणजे इथे बेरजेचा संबंध आहे. कधी कधी गुणाकारवर आधारित असे उत्तर असतं, कधी कधी वर्गसंख्यांवर असतं. तर पहा पर्याय क्रमांक 3. 74चं पर्याय क्रमांक 3. आणि आता आपला शेवटचा प्रश्न. या पद्धतीने जानेवारी महिन्यात जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका सोडवाल तेवढं छान यश तुम्हाला मिळेल. पहा शेवटचा प्रश्न पाहूया आजच्या प्रश्नपत्रिकेतला. खालील प्रश्नात गटाशी जुळणारी आकृती ओळखा. आता पहा या बाजूला आहे, मग हे असं झालेलं आहे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. मग इकडे आले, मग पुढचं कुठे पाहिजे? खालून पाहिजे. तर कुठे दिसते? आता हे 2 असं असणार, आपल्याला फक्त 2च आकृत्या दिसते. हे 2 तर येणार नाही. इकडून खाली दिसते म्हणजे हे इथे तर गोल आहे त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर 75 म्हणजे शेवटच्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3. तर पहा या पद्धतीने कच्चं काम कच्च्या कामाच्या जागी केलेलं आहे. प्रत्येक प्रश्नानंतर व्यवस्थित अशी उत्तरपत्रिका घेऊन बोट ठेवून आपण गोल रंगवलेले आहेत. तुम्ही एकदा या उत्तरपत्रिकेवर नजर फिरवा, तुम्हाला दिसेल 1 ते आता ही अशी दिली आहे. मोठी उत्तरपत्रिका असली तर सलगच असतात तुम्हाला. तर पहा एकही गोल तुम्हाला इथे बाहेर गेलेला दिसणार नाही, डबल रंगवलेला दिसणार नाही, अगदी व्यवस्थित रंगवलेला आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा सगळ्या प्रश्नपत्रिकांचा जानेवारी महिन्यामध्ये सराव करायचा आहे. बोट ठेवून त्या बरोबर समोरचा पर्यायाचं गोल रंगवायचा आहे. गोल रंगवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करायचा. शाई पेन, जेल पेन वापरायचा नाही. तर असाच सराव करा म्हणजे तुम्हाला अगदी छान यश मिळेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका.
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा पुढची प्रश्नपत्रिका म्हणजे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 9 सोडवणार आहोत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.